चला ओपनिंग जोडी मैदानामध्ये फिल्डर आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे, त्वरित फिल्डिंग लावायची आहे. सूर्य अस्तमन झालेला आहे तरी पण आपणास विनंती असेल की आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची आहे. जिंकण्यासाठी जवळजवळ मला वाटतं 36 चेंडू आणि 85 धावांची गरज असेल. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग असा हा प्रकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. संघासाठी पहिल्या तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय दीपक गंभे. राईट हँड बॅट्समन पाहायला मिळतोय आपल्याला वीरेंद्र ठाकूर आणि संजय. मला वाटतं 50+ दीपक गंभे संघासाठी पहिला वैयक्तिक पहिला ऑफ साइडला मारलेला सुंदर असा फटका, परंतु मला वाटतं हा गॅप मध्ये मारलेला सुंदर असा फटका, परंतु 2 धावांचा खाता खोलते. वैयक्तिक 2 धावा तर संघासाठी 2 धावा. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती बिनबाद 2. जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 85 धावा असावेलेस आणि आता जवळजवळ मला वाटतं 35 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 83 धावांची. पाहूया पुन्हा एकदा दीपक गंभे जोरात मारण्याच्या नादात, परंतु बॅटचा आणि बॉलचा काहीही संबंध नसल्या कारणाने धावचेंडूची समाप्ती पाहायला मिळते आपल्याला. टोटल संघाची धावसंख्या जागेवरती स्थिर म्हणजे बिनबाद 2. जिंकण्यासाठी 85 धावांचा लक्ष्य. जबरदस्त फटका, कंधे का इस्तेमाल करके हवा में घुमा दिया डी मास्टर. धावसंख्या जाऊन पोहोचती बिनबाद 6. पुन्हा एकदा दीपक यार टाकलेला चेंडू, सुंदर मारलेला फटका, बेहतरीन केलेला थ्रो, परंतु रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला आणि याच्या तऱ्हेने 1 धाव मिळते संघाला. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 7. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट बॉल, तिसरा चेंडू आलेला चौकार आणि चौथ्या चेंडूवरती आलेली 1 धाव. टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 7. जरा स्पीड अप. पुन्हा एकदा दीपक पाहूया राईट फ्रॉम बॅट्समॅन खेळता पाहायला मिळते आपल्याला. जबरदस्त फटका मारलेला आहे, जवळजवळ मला वाटतं हा 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चाललेला सुंदर असा क्लासिक चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या साहाय्याने टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 आणि 11. लॉस ऑफ 0 विकेट्स. पहिल्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या चेंडूवरती मला वाटतं 2 धावा आल्यानंतर 2 चौका या षटकामध्ये पाहायला मिळाले. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11. 1 टू गो. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. दीपक गंभे टू राईट हँड बॅट्समॅन खेळतावेळेस पाहायला मिळतोय आपल्याला. जबरदस्त क्रिकेटचा नजारा ह्या खचाखच भरलेल्या स्टेडियमवरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा जबरदस्त मारलेला फटका आणि त्याचप्रमाणे गजाल फिल्डिंग आणि जवळजवळ मला वाटतं हा सीमारेषेच्या बाहेर चाललेला दणदणीत आणि सनसनीत खतरनाक चौकार. मला वाटतं हा अंगाला टच होऊन चाललेला चौकार असेल
मला वाटतं फिल्डिंग हलकीशी गचाला पाहायला मिळते आपल्याला आणि चौकाराच्या साहाय्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 15. संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो. संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय मनोज मोकल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती केलेला वार. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत, सनसनीत, खतरनाक, बेहतरीन, सुपर हिट आणि क्लासिक मारलेला षटकार. या षटकाराच्या साहाय्याने टोटल संघाची धावसंख्या 6 वाढते जाऊन पोहोचतोय ती 21 आणि 21. लॉस ऑफ 0 विकेट्स. बेहतरीन पाहायला मिळतोय आपल्याला खचाखच भरलेल्या स्टेडियम वरती क्रिकेट. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती केलेला वार. चेंडू गेला सीमारेषे पार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समॅन खेळता वेळेस पाहायला मिळतोय आपल्याला. ऑफसाईडला मारलेला सुंदर असा फटका. बेहतरीन फिल्डिंग. एक धाव मिळते संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 आणि 22. लॉस ऑफ 0. दुसरा षटक प्रगती पथावर पाहायला मिळते आपल्याला. मनोज पुन्हा एकदा बेहतरीन टोला पाहायला मिळतोय. जवळजवळ मला वाटतं सीमा रेषेच्या बाहेर रार मार सीमा रेषेच्या बाहेर चाललेला सुपर हिट षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या साहाय्याने टोटल संघाची धावसंख्या 6 वाढते जाऊन पोहोचतोय ती 28. लॉस ऑफ 0 विकेट्स. त्याचप्रमाणे खास पुण्यावरून निलेश भाऊ जगताप आलेले आहेत पाहुण्यांचे आणि त्यांचे सहकारी. पाहुण्यांना विनंती असेल तरी पण आपण आपल्या मंचावरती यायचं आहे. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत. चला बघा आपल्याला टाइम लावलेला आहे. डीजे बंद केलेला आहे. पुन्हा एकदा जबरदस्त बेहतरीन बॉलिंगचा नजारा पाहायला मिळतोय आणि याच्या तऱ्हेने धाव चेंडूची समाप्ती आणि टोटल संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर म्हणजे बिनबाद 28. 28. लॉस ऑफ 0. आणि अशा तऱ्हेने पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या 1 ने वाढत जाऊन पोहोचतोय ती 29. 29. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चाललेला सुपर हिट. सुपर हिट असा चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 33. डीजे मास्टर. शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि बेहतरीन डिपलेला झेल. पहिला झटका, पहिला हादरा, पहिला विकेट, पहिला मोहरा तंबूचा रस्ता.
डीजे मास्टर. सर्व खेळाडूंना विनंती असेल. डीजे मला वाटतं बंद राहील आता. अरुण भाऊ लाड लोणावला शहर अध्यक्ष भाजप यांचे मला वाटतं पाहुण्यांचे आगमन झालेले आहे, तरी पण त्यांचे वतीनं हार्दिक स्वागत. विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे. 24 बॉल आणि 52 धावांची गरज. चला त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. विनंती असेल दोन्ही संघांना. सूर्यास्त मनाचा टाइम झालेला आहे, तरी पण आपण त्वरित आणि लवकरच लवकर फिल्डिंग लावून घ्यायचं आहे आणि सामन्याला सुरुवात त्वरित करायची आहे. नवीन आलेला बॅट्समन जगदीश म्हात्रे आणि संघासाठी तिसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय दीपक गंभे. संघासाठी तिसरा तर वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतोय दीपक. राईट हँड बॅट्समन केला वेळेस पाहायला मिळते आपल्याला वीरेंद्र. पहिला चेंडू आणि ऑफसाईडला मारलेला सुंदर असा फटका पाहायला मिळतोय आणि जवळजवळ मला वाटतं चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत आणि दणदणीत मारलेला ऑफसाईडला चौकार. टोटल संघाची धावसंख्या 4 ने वाढलेली जाऊन पोहोचलेली आहे ती 37 आणि 37. लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी जवळजवळ 85 धावांची गरज. जबरदस्त असा रचलेला डोंगर आणि हा डोंगर फोडण्यासाठी सज्ज पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा दीपक. मला वाटतं हा उंच उडवलेला चेंडू मारलेला फटका आणि त्याचप्रमाणे केलेली फिल्डिंग. एक धाव पूर्ण. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 38. चला 12व्या खेळाडूला विनंती असेल की आपण 2-2 बॉटल घेऊन तयार राहायचं आहे. तिसरा षटक प्रगती पथावर आहे. दीपक यांचा पुढचा चेंडू राईटचा बॅट्समन गेला वेळेस पाहायला मिळतंय. मला वाटतं हा आणि जोरात फटका मारण्याच्या नादात झेल उडालेला आहे आणि जवळजवळ मला वाटतं हा दुसरा झटका, दुसरा आदरा, दुसरी विकेट. संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर म्हणजे 2-38. 38. लॉस ऑफ 2 विकेट्स. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन अमित पाटील. चला जरा स्पीड अप घ्यायचा आहे. नवीन आलेला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण का तर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 38. 2 बॉल 38. 38. लॉस ऑफ 2 विकेट्स. दीपक गंभे यांचा पुढचा चेंडू पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती झेलबादच्या स्वरूपात झटका. पुन्हा एकदा ऑफसाईडला मारलेला हलकासा फटका आणि रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला. 1 धाव मिळते संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरसत जाऊन पोहोचतोय ती 39 या धावसंख्येवर. त्याने 39. लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. जवळजवळ मला वाटतं 2 चेंडू शिल्लक असतील. तर जबरदस्त फटका ऑफसाईडला मारलेला, परंतु बेहतरीन फिल्डिंग. 1 धाव पूर्ण. खतरनाक केलेला थ्रो पाहायला मिळते आणि टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 40.
जिंकण्यासाठी 85 धावांना उत्तर देता वेळेस तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. जर काय चेंडूवरती षटकार आला तर मला वाटते 3 षटकारमध्ये निम्म धावा पूर्ण होणार आहेत. ब्लॉकच यॉर्कर टाकलेला सुंदर असा चेंडू पाहायला मिळते आपल्याला आणि एकच धाव. एका धावावरती टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 41. डीजे मास्टर हलकीशी आलेली संधी कारण हा टी टाइम पाणी. टोटल 36 बॉलमध्ये काढायच्या होत्या 85 धावा. त्यानंतर 18 चेंडूमध्ये काढलेले आहेत 41 धावा आणि आता जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये जवळजवळ 44 धावांची गरज असेल. आणि पाणी पिऊन झाला असेल तर कृपया करून त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 15 धावा. त्यानंतर दुसरा षटक घेऊन आलेला मनोज याने दिलेल्या 18 धावा आणि तिसरा षटक घेऊन आलेला त्यानंतर संघासाठी तिसरा तर वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलेला दीपक आंबे याने दिलेल्या फक्त 8 धावा. टोटल संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली आहे ती 41. आणि आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. संघासाठी चौथा षटक घेऊन आलेला आहे तो किरण पाटील. किरण पाटील आपल्या संघासाठी काय करतो पाहूया. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती केलेला वार आणि जवळजवळ मला वाटतं चेंडू जातोय हातामध्ये. पकडलेला सुंदर असा झेल पाहायला मिळतोय आपल्याला आणि अशा तऱ्हेने मला वाटतं हा दुसरा झटका असेल. संघाची धावसंख्या जागेवरती स्थिर म्हणजे 2/41. पहिल्या पवन मटकर याने पकडलेला सुंदर असा झेल आणि या झेलच्या स्वरूपात दुसरा झटका. जिंकण्यासाठी आतापर्यंत मला वाटतं 17 चेंडू आणि 44 धावांची गरज असता वेळेस मारलेला खतरनाक असा फटका. परंतु नवीन आलेला बॅट्समन पाहायला मिळतो आपल्याला राकेश. मला वाटतं राकेश यांचा आज बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू राकेश. पाहूया संघासाठी चौथा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला किरण पहिल्या चेंडूवरती झेलबतच्या स्वरूपात घेतो विकेट. त्यानंतर पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समन नवीन आलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळते राकेश घरत. यॉर्कर टाकलेला चेंडू पर्यंत मला वाटतं सीधा विकेट किपर यांच्या हातात गेलेला निर्धाव असा चेंडू. संघाची धावसंख्या जागेवरती स्थिर म्हणजे 41 लॉस ऑफ 2 विकेट्स. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आलेला झेलबादच्या स्वरूपात विकेट. त्यानंतर डॉट बॉल पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू.
आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा स्टेटला मारलेला बेहतरीन टोला आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत सनसनीत खतरनाक मारलेला षटकार पाहायला मिळतोय आपल्याला. आणि या षटकाराच्या साह्याने टोटल संघाची धावसंख्या आणि वाढते जाऊन पोहोचतोय ती 2-47. 47 लॉस ऑफ 2 विकेट्स. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आलेली मला वाटतं झेलबादच्या स्वरूपात विकेट. नंतर दुसरा चेंडू डॉट बॉल आणि त्याच्यानंतर आलेला एकदम जबरदस्त क्लासिक पाहायला मिळते आपल्याला षटकार. षटकाराच्या साह्याने टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 47. याने 47 लॉस ऑफ 2 विकेट. चौथा षटक घेऊन आलेला मला वाटतं किरण आपल्या संघासाठी काय करतो पाहूया. पुन्हा एकदा जोरात मारायच्या नादात रनआउटचा खतरा पर्यंत मला वाटतं हेच मध्ये एकदम मला वाटतं सुरक्षित जबरदस्त पंच आणि जबरदस्त पंचाचं काम पाहतात आपल्याला एका चक्काच भरलेल्या स्टेडियमवरती बेहतरीन अशी पंचगिरी करता वेळेस पाहायला मिळते आपल्याला आजचा दुसरा दिवस. आणि त्याचप्रमाणे टोटल संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर म्हणजे 2-47. 47. चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. जबरदस्त असा ओव्हर टाकता वेळेस पाहायला मिळते आपल्याला किरण पाटील. पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि जवळ जवळ मला वाटतं बेहतरीन पकडलेला झेल पाहायला मिळतो. आणि याच्या दरीने तिसरा झटका, तिसरा हादरा आणि तिसरी विकेट. संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर म्हणजे 47 लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिला षटक घेऊन आलेला दीपक गंभे यांनी दिलेल्या फक्त 18 धावा. त्यानंतर दुसरा षटक घेऊन आलेला मनोज मोकल यांनी दिलेल्या 18 धावा. त्यानंतर संघासाठी तिसरा तर वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलेला दीपक गंभे यांनी दिलेला फक्त 8 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर झालेल्या 41 धावा. नवीन आलेला बॅट्समन पाहायला मिळते आपल्याला सचिन घरत. किरण पाटील पहिल्या चेंडूवरती झेलबाद, दुसरा चेंडू डॉट बॉल. तदनंतर आलेला षटकार, पुन्हा एकदा डॉट बॉल आणि पुन्हा एकदा पकडलेली कॅच सुपर हिट. आणि टोटल संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर म्हणजे 3-47. आणि मला वाटतं पंचांचा इशारा वाडी बॉल. अतिरिक्त संघाची धावसंख्या एकने पुढे सरसवते जाऊन पोहोचते ती 48 या धावसंख्येवरती. आणि 48 लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा किरण पाटील पंचांकडून अपील परंतु जबरदस्त असा पंचांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा तऱ्हेने चौथा षटक समाप्त. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 4-48. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज असेल आणि लगेच फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. चला त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचं आहे कारण का आपल्याला आता लाईटचा वगैरे काही चान्स नसल्या कारणाने सूर्यास्तमनाचा टाइम झालेला आहे. तरी पण विनंती असेल सर्व खेळाडूंना की स्पीडअप करायचं आहे, नाहीतर अन्यथा पेनल्टी दिली जाईल. एकतर आम्ही डीजे बंद केलेला आहे, फक्त आपला खेळ आणि फक्त आपला माईप. चला स्पीडअप. संघासाठी 5वा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय. चला 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 37 धावांचा लक्ष्य असेल. आणि मला वाटतं हा षटक घेऊन येतोय 50+ रत्नदीप पाटील. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 37 धावांची गरज असता वेळेस आपल्याला 50+ बॉलर पाहायला मिळतोय रत्नदीप पाटील. बघा आता 3 मिनिटातच 6 षटक संपलं पाहिजे, नाहीतर एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल.
पहिल्या चेंडूवरती वार, परंतु बेहतरीन पकडलेला झेल. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं राकेश यांचा संपला खेळ. ही मॅच जर आता फिल्डिंग करणारी टीम जिंकली तर कदाचित बॉल आउटचा संभव आहे. किती पाहिजे 5 बॉलला? 11 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे नागाव 11 नागाव संघाला जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 37. अकोटप्या चेंडू कट केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चालला, सिंगल घेतलेले, दुसऱ्या धावसाठी धावत आहेत. 2 धावा या ठिकाणी या धावचित होण्याचा संभव होता. 2 धावा पूर्ण होत आहेत. 11 चेंडू 37, 10 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. वीर मराठा जो संघ वाट पाहतोय काय होतं या मॅच मध्ये. 10 चेंडू 35. नागाव संघ दिवसभर चांगला खेळ राहिला पण आता थोडंसं वातावरण बदललंय. चेंडू बाहेर जायला मागत नाही. चेंडू हवेमध्ये. पवन मटकर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. 10 चेंडू 35, आता 9 चेंडू 34. रत्नदीप मालतोडे गोलंदाजी करतोय. पारगावचा हा खेळाडू आहे रत्नदीप. 9 चेंडू 34. रत्नदीप तयार. आडव्या बॅटनं मारलाय मिड विकेटला. 9-34 चेंडू. आता वातावरण आहे, निसर्ग पण कधी कधी साथ द्यायला पाहिजे. 8 चेंडू आणि आता 33 ची गरज आहे. 8-33, 85 धावांचा पाठलाग आपण पाहतोय. आता 8 चेंडू आणि 33 ची गरज आहे. या 2 चेंडूवर काहीतरी येणं गरजेचं आहे नागाव संघासाठी. नागाव 11 नागाव. ओ फुलटॉस होता. रत्नदीप बघतोय पंचांकडे. खरं तर लॉलीपॉप होता पण फलंदाजाला काही करता आलं नाही. 7 चेंडू आणि 33 ची गरज. 7 चेंडू 33. मॅच मध्ये आता पूर्णपणे जबरदस्त गोलंदाजी करतायत, चांगली फिल्डिंग करतायत. 7 चेंडू 33. चेंडू मात्र चाललाय सरळ लॉंग ऑनच्या वरून षटकारासाठी. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 27 ची गरज. 40+ रायगड प्रीमियर लीग रायगड जिल्हा अध्यक्ष ज्यांच्या जागेमध्ये आपण आहोत, स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील क्रीडांगण संकुल या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण पाहतोय. आणि आपल्यासाठी हे बनवण्यात आलेलं जबरदस्त मैदान कदाचित इंटरनॅशनल स्टेडियम होण्याची चिन्ह आहेत. कारण ज्या पद्धतीनं चेन्नईवरून ही झाडे मागवण्यात आलेली आहेत, ज्या पद्धतीनं जिथे आता लाल माती दिसते तिथे तुम्हाला हिरवगार गालीच्या दिसणार आहे. पुढच्या वर्षी उमेश भोईर आपण कदाचित AC मध्ये असणार आहोत. आणि चला 6 बॉल, थांबू नका जास्त. बॉल आउट, काळोख पडला तरी बॉल आउट होईल हे लक्षात घ्या. दिसला नाही तर त्याला कमिटी जबाबदार राहणार नाही. 6 चेंडू आणि 27 ची गरज आहे. पुढच्या वर्षी कदाचित लाईट लावली जाईल पण यावर्षी लाईट आता सध्या नाही आहे. संजय भाऊंनी सांगितलं की प्रवीण भाऊ यांची मला मोठी मदत, त्यांचा जो सल्ला अतिशय महत्त्वाचा मोलाचा. निनाद तारेकर पण इथे आलेले आहेत. सगळी जाणकार, क्रिकेटचे दर्दी. सनसेट आपण बघा लाईव्ह मध्ये पाहतोय आपण. जसं आपण महाबळेश्वरला वगैरे जाऊन सनसेट पाहत असतो, माथेरानवरून पाहत असतो, तसं सनसेट आपल्याला पाहायला मिळते मानगरच्या या मैदानातून. MJ कॅमेरामॅन आहे, रसायनी दिलं ते मला वाटते. सांभारली मस्त सनसेट आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू 27. फिरून मारायचं होतं. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चांगली गोलंदाजी करतोय तो रवी पाटील. 5 चेंडू 26. मगाशी आपल्याला वाटलं की 20 रनची गरज होती 6 चेंडूमध्ये. शेवटच्या 3 चेंडूमध्ये 18ची गरज होती. सगळे सुस्तावले होते. 2 षटकार मारले होते परंतु शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना डॉट बॉल आला. कॅमेरामन आमचा आदिराज. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. सिंगल घेतलेली आहे. 5-26. दुसऱ्या धावासाठी धावत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 4 चेंडू आणि
24 धावांची, 4 चेंडू आणि 24. प्रत्येक चेंडूवर षटकाराची गरज, प्रत्येक चेंडूवर षटकारांची गरज आहे. मारण्याचा प्रयत्न करतायत प्रेक्षक, पण हुशार आहेत. काही जाणकार. वीर मराठा जोहे आपण इकडे येऊन थांबा. वीर मराठा जोहे 3 चेंडू आणि 23 ची गरज आहे. वीर मराठा जोहे संघाचे या कॅप्टन, कॅप्टन या लगेच. दीपक पाटील ना, दीपक पाटील या. 3 चेंडू आणि 23. जे प्रेक्षक आहेत ते पण बघा जाणकार आहेत, त्याही सांगितलं आता बॉल मैदानाच्या बाहेर जास्त जाणार नाही, या धावा होणं कठीण आहे. आणि तसंच घडतंय की काय, परंतु बघा मनगडाच्या जोरावर मारलेला हा लॉंगॉनच्या वरून षटकार. 3-23. आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या 17. वीर मराठा जोहे आले का? आलेत मला लेफ्ट साईडने आलेले आहेत. 2 चेंडू आणि 17. घरात आमच्या त्यांनी सांगितलं खतरा. खरं तर नागाव संघाचा खेळ अतिशय चांगला राहिला दिवसभर, पण संध्याकाळ असल्यामुळे चेसिंग करताना आता बॉल बाहेर जायला मागत नाही जास्त. 1 चेंडू आणि 16 धावांची गरज. बॉल आउट. 1 चेंडू आणि 16. मोमीन सर, शाह सर. 1 चेंडू आणि 16. इथे मात्र चला या तिन्ही संघ बॉल आउट केला जाईल. ही मॅच जिंकलेली आहे ती या